येणं हे बंधनकारक आहे, अनिवार्य आहे, नाहीतर त्यांचा परवाना रद्द होईल. त्या संदर्भात मनसे सोडली तर इतर कोणत्याही पक्षाने आपल्याला बॅकिंग केलं नाही, पाठिंबा दिला नाहीये. तुम्हाला पण एक कदाचित गोष्ट आज मोठा मोर्चा देखील निघतो आहे. गुणरत्न सदावर्ते हे रॅपिडो बुक करून टीसीच्या ऑफिसवर जाणार आहेत. तर काय वाटतं या संदर्भात? नाही, एक गोष्ट आहे बघा, कुणीही कितीही विरोधासाठी किंवा काही संघटनेच्या युनियनच्या स्वार्थासाठी किंवा त्यांच्या फायद्यासाठी जर अशा पद्धतीचं वक्तव्य केलं असेल किंवा अशा माझ्या घेतलेल्या भूमिकेचा निषेध केला असेल तर ते मी पुढे कशा प्रकारे वागायचं हे मी ठरवणारच आहे. याचं कारण असं आहे की मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आता मीरा भाईंदर शहरामध्ये जी लोक ज्यांच्याकडे मराठी येत नाही अशा लोकांची छाननी आमची चालू आहे आणि 29 तारखेला त्याचा मला रिपोर्ट येणार आहे. त्यानंतर मी 30 तारखेला बैठक सुद्धा आरटीओच्या अधिकाऱ्यांची बोलवलेली, परंतु हा निर्णय आहे हा प्रताप सरनाईकने आता परिवहन मंत्री झाल्यानंतर घेतलेला नाहीये. हा निर्णय 2019 सालचा आहे. आणि काय चुकीचं बोललो प्रताप सरनाईक, महाराष्ट्रामध्ये जर कोणाला व्यवसाय करायचा असेल, महाराष्ट्रामध्ये रिक्षा चालवायची असेल, महाराष्ट्रामध्ये टॅक्सी चालवायची असेल तर त्या ड्रायव्हरला मराठी समजण्या इतपत त्या ड्रायव्हरला मराठी आलं पाहिजे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा, गुणगान मात्र हिंदीचे गायचे असं योग्य नाही. आता तुम्ही साऊथमध्ये जा, केरळामध्ये काही हिंदीमध्ये बोललं जातं का? आंध्रामध्ये हिंदीमध्ये बोललं जातं का? तेलंगणामध्ये हिंदीमध्ये बोललं जातं का? कर्नाटकामध्ये हिंदीमध्ये बोललं जातं का? मद्रासमध्ये हिंदीमध्ये बोललं जातं का? म्हणजे माझं असं म्हणणं, साऊथ मध्ये हा हिंदी नावाचा प्रकार नाही, ते स्वतःच्या भाषेमध्ये बोलत असतात. मग मराठीबद्दल अभिमान असणं हे महाराष्ट्रातल्या माणसाला काय चुकीचं आहे का? आणि हा निर्णय हा मी घेतला नाही, 2019 साली राज्य शासनानं हा निर्णय घेतलेला आहे. फक्त त्याची अंमलबजावणी होते की नाही याची मी शहानिशा करतोय. एक गोष्ट नक्की की महाराष्ट्रामध्ये जर व्यवसाय करायचा असेल तर मराठी अनिवार्य आहे आणि त्यामुळे आरटीओच्या माध्यमातून 1 मे पासूनची आमची मोहीम जी आहे ती कायम राहील. काही संघटनांनी माझ्याकडे मागणी केलेली आहे, काही मागण्या जर आमच्याकडे आल्या तर त्याचा निश्चितपणे विचार केला जाईल. त्यांनी जर काही योग्य प्रकारे मागणी केली की आम्हाला वेळ हवाय, आम्हाला अशा पद्धतीनं तो नियम लागू जर केला तर आमची काय हरकत नाही. काही संघटनांनी केलं आहे, काही पक्षांनी माझ्याकडे केलंय, निश्चितपणे त्यावर विचार केला जाईल. परंतु पूर्ण सरसकट मराठी आम्ही बोलणारच नाही आणि आम्ही तुम्हाला जे करायचं ते करा, आम्ही मोर्चे काढू, आंदोलन करू, अशा आंदोलनाला आणि अशा मोर्चाला प्रताप सरनाईक भीक घालणार नाही. महाराष्ट्रामध्ये जर व्यवसाय करायचा असेल तर मराठी अनिवार्य आहे.